ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये मोठ्या संख्येने फेरीवाला क्षेत्र अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। मात्र अनधिकृतपणे भाज्या विकताना फळं विकताना अनेक फेरीवाल्यांमुळे ठाणे शहरामध्ये वाहतूक कोंडीचा त्रास तसेच चालायला देखील त्रास होतो। मात्र आता कुठेतरी ठाणे महानगरपालिकेला जाग येण्यासाठी स्वतः भाजपच्या नगरसेविका थेट रस्त्यावरती भाजी विकताना आणि मासे विकताना फळे विकताना आपल्याला पाहायला मिळतात, जेणेकरून महानगरपालिकेला जाग येण्यासाठी चक्क आता अशा प्रकारचं अनोखं आंदोलन सुरू केलेलं आहे। पाहायला गेलं तर नगरसेविका आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मॅडम, तुम्हाला भाजी विकायला लागते, फळं विकायला लागते, काय एकंदरीत कारण आहे मूळ? महापालिका जर कारवाई करत नसेल, कोणाची त्यांना पडलेली नसेल, ट्रॅफिकची काही देणं घेणं नाहीये, मग आम्हाला आता ही ऍक्शन घ्यायला लागत आहे। थोडा वेळ कोणी तुम्ही मारल्यासारखं करा, मी रडल्यासारखं करू, असं करून थोडा वेळ कारवाई केली जाते आणि पुन्हा 10 मिनिटात जैसे ते परिस्थिती होते। महापालिकेचे डोळे उघडण्यासाठी आम्ही हा आता निर्णय घेतलेला आहे, हा आम्ही स्टँड घेतलेला आहे। महानगरपालिकेचं डोळे उघडण्यासाठी हा स्टँड घेतलेला आहे। या ठिकाणी पाहायला गेलं तर आता या ठिकाणी दोघांमध्ये देखील वाद सुरू झालेला आहे। पाहायला गेलं तर जे व्यवसाय करतात त्यांना देखील कुठं धंदा करायचा, असा व्यवसाय करायचा असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे नक्कीच हे आंदोलन स्थानिक भूमिपुत्रांसाठी असणार आहे का? मॅडम, काय सांगा, स्थानिक लोकांपेक्षा जास्त बाहेरचे फेरीवाले वाढलेले? वारंवार तीच मागणी करत आलेलो आहे की जे अनधिकृत फेरीवाले जे इथे बसतायत, ही जांभळी नाका मार्केट जो मेन मार्केट आहे, वारंवार आम्ही महासभेमध्ये हा मुद्दा घेतलेला आहे की वारंवार की हे जे अनधिकृत फेरीवाले जे कुठले यांचे आका आहेत, जे त्यांना हप्ते घेऊन बसवतात, इथे मेन रस्ता आहे, टीएमटीची वर्दळ आहेत, बसेस जातात, इथे नागरिकांना चालण्यासाठी जागा नसते, पण इथे 3 पदरी इथे अनधिकृत फेरीवाले बसलेले असतात। आम्ही तेच महापालिकेने मागणी करतो की इथे जे स्थानिक आहेत, स्थानिक फेरीवाले आहेत, त्यांना द्या ना, तुम्ही बसवा, त्यांना जागा द्या, त्यांना त्यांच्या हक्काची जागा द्या, त्यांची हक्काची जागा द्या। आणि हे जे अनधिकृत फेरीवाले येत आहेत बाहेरचे, त्यांचा काहीतरी बंदोबस्त करा। काय कारवाई करतात तुम्ही इथे? आम्ही तेच म्हणतोय, स्थानिक लोकांना द्या, स्थानिक लोकांना द्या, अनधिकृत फेरीवाले त्यांना हटवा, तीच आमची मागणी आहे। स्थानिकांसाठी नाहीये, स्थानिकांना। त्याच्यामुळे कळवा, मुंब्रा, बाहेरचे परप्रांतीय लोक येत आहेत, त्यांच्यावर काय कारवाई करतात? त्यांचा माल उचलल्यानंतर 2 तासानंतर ते सोडतायत, मग त्यांना कोण हप्ते, कोणाचे फोन जात आहेत, ते अधिकाऱ्यांनी सांगावे इथे कोणाचे हप्ते गोळा करतात ते। त्याच्यामुळे त्यांचा माल 2 तासानंतर सोडून देतात। अशा या अनधिकृत फेरीवाल्यांवर कोणाचा वरद हस्त आहे? हे महापालिका कर्मचारी आणि जे इकडचे जे आका, सोकोळ आका आहेत, ते शोधून काढले पाहिजेत महापालिकेने आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे। कडक कारवाई केली पाहिजे। तुम्ही काय विकताय? सकाळपासून पाहिलं तर अनेक फेरीवाले बसतात, तुम्हाला देखील बसावं लागलं, काय विकायला चालू? अनेक वर्ष फेरीवाले हा विषय आम्ही इतक्या वेळा मांडलेला आहे, पण त्याच्यावरती कारवाई होताना दिसत नाही। अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे आणि त्याच्यासाठी प्रशासनाला जाग यावी, यासाठी आज एक अनोखं आंदोलन आम्ही करतोय। आता आम्ही स्वतःच फेरीवाले बसून इथे रस्ता अडवणार आहोत, जेणेकरून प्रशासनाला जाग यावी। कारण काय होतं की प्रशासनाची गाडी येते, कारवाई होते आणि परत अर्ध्या तासाने फेरीवाले येऊन बसतात। बाहेरून येणारे फेरीवाले, अनधिकृत फेरीवाले, याला आमचा ठाम विरोध आहे। सुव्यवस्था हातात घेऊन कुठेतरी अशा प्रकारे जाग येईल का महापालिकेला? एकंदरीत आजचं आंदोलन झालं, आठवड्याभरात जैसे ते मी तेच म्हणते, प्रशासनाला थोडी जरी लाज शरम असेल आणि त्यांचे डोळे उघडावेत, यासाठी आम्ही हा एक प्रयत्न केलेला आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये जर प्रशासनाला जाग आली नाही, फेरीवाल्यांची संख्या वाढत राहिली आणि लोकांना त्रास होत राहिला, तर अशाच पद्धतीची आंदोलनं आमच्याकडनं केली जातील। आम्हीच आता रस्ता अडवून बसणार आहोत, म्हणजे त्यांना कळेल। वाटतं महापालिका अधिकाऱ्याला जाब विचारला का या संदर्भात? आम्ही अनेक दिवस झाले, आता 3 महासभा झाल्या, त्या महासभेमध्ये पण आम्ही वारंवार आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी प्रश्न मांडलेला आहे की फेरीवाल्यांविषयी स्थानिकांना आमचा काही विरोध नाहीये, पण हे जे कोण बसतात त्यांचे तुम्ही आधार कार्ड चेक केलेत का? त्यांचं बघितलंय का? उद्या मागे काय होणार, त्याला जबाबदार कोण? आणि तेवढ्यापुरती तेवढी कारवाई करतात, पुढे जैसे थे वैसेही असतं। यासाठी जैसे ते कारवाई या ठिकाणी दिसून येत आहे। पाहायला गेलं तर या ठिकाणी अनेक आता फेरीवाल्यांचा या ठिकाणी सुळसुळाट वाढलेला आहे। आपल्या सोबत स्थानिक नगरसेवक आहे या ठिकाणी। तुम्ही अनेक वेळा महासभेमध्ये लक्षवेधी मांडली, का वाटतं येणाऱ्या काळात सुधार होईल का? याच्यात सुधार होत नाही, महापालिका फक्त कारवाई केल्यासारखं दाखवते।
वास्तविक पाहता कारवाई करून गेल्यावर परत 10 मिनिटांनी हे सगळे फेरीवाले बसतात. यात स्थानिक फेरीवाले अतिशय कमी आहेत. याच्यात यांच्याकडनं गावगुंड हप्ता घेतात, तो महापालिकेच्या अधिकाऱ्यांना देत आहेत. आज पण जिथे तिथे बघे आत्ता आले, हे बघे आत्ता आले. नगरसेवकाचं काम हे रोज यांना सांगणं नाही, यांचंच काम आहे की रोज फिरून रोज फेरीवाले बसतात कसे, यांना माहिती आहे ना फेरीवाला बसलाच नाही पाहिजे, तो बसतो कारण ह्याला हे महापालिकेचे जबाबदार आहेत. कुठे आहे तो सहाय्यक आयुक्त आता? पण पाहायला गेलं तर तेवढे जबाबदार स्थानिक ठाणेकर देखील आहे का? कारण ते घेताना पण देखील माल यांच्याकडनंच घेतात, जेणेकरून लिगल ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी देखील व्यवसाय करू शकतो. हे बघा, या निमित्ताने नागरिकांनाही सांगणं आहे की नक्की आपण कोणाकडनं आणि कुठल्या दर्जाचा माल घेतोय हेही आपण बघून घ्यायला हवं. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण त्याच्यासाठी वाढते फेरीवाले, आमचा हाच विषय आहे की जो प्रभाग आहे तिथे स्थानिक फेरीवाला हवा, मग तो त्या प्रभागात राहणारा असं महापालिकेने धोरण ठरवून द्यावं आणि ते अंमलात आणावं आणि त्यांच्याकडनं योग्य तो मोबदलाही घ्यावा, पाऊल हे घ्यावा त्यांनी. मात्र मागे हा रस्ता जो आहे तो रुंदीकरण करण्यात आला होता, मात्र रस्ता रुंदीकरणाचं कारण जे होते बसेस जाण्यासाठी, लोकांना जाण्यासाठी. आता हा रस्ता बघता जरा बाजूला हो, हे बघा ही गाडी लावली आहे, दुकान, त्याच्या बाहेर गाडी आणि त्याच्या बाहेर फेरीवाले बसलेत. एवढी जागा व्यापल्यावर उपयोग काय तो रस्ता रुंदीकरण करून? महापालिकेने पहिले फेरीवाल्यांवर, इकडे आहे गोखले रोडला आहे, राम मारुती रोडला आहे, सगळे बाहेरचे बांगलादेशी फेरीवाले सुद्धा इथे बसतात, तर यांच्यावर कारवाई महापालिकेने केलीच पाहिजे. ठाणेकर म्हणून तुमचं काय म्हणणं आहे? यांचं आंदोलन पाहता फेरीवाले बसतात, स्थानिक नसून बाहेरचे असतात, जागा अडून पूर्ण रस्ता व्यापला होतो. लक्षच नाही आहे, पोलीस चौकीचं पण नाही आहे. इथे समोर 2-2 पोलीस चौकी आहेत, पण त्याचा काही उपयोग होत नाही आहे. आणि बघावं तेव्हा आम्हाला रस्त्यावरती कसं चालायचं हा मोठा प्रश्न उपस्थित आहे. ज्या बसेस जांभी नाक्याच्या स्टॉपवर मिळत होत्या तर तलाव पाहायला मिळायला लागलेल्या आहेत, म्हणजे आम्हाला परत तेवढा पुढे जावं लागतं आहे. म्हणजे खारकराईच्या पब्लिकला तोही त्रास सहन करावा लागतो आहे केवळ या फेरीवाल्यामुळे. कारण दुकानांच्या समोर गाडीवाल्याच्या पुढे ते, त्याच्या पुढे आम्ही जाणार, म्हणजे उद्या भविष्यामध्ये आमचे ॲक्सिडेंट या रस्त्यावर ठरलेलेच आहे. महानगरपालिका म्हणते आम्ही वेळोवेळी कारवाई करतो, मात्र आता भाजपच्या आंदोलनामुळे आता रस्ता कुठेतरी रिकामा झाला. तेवढ्यापुरती गाडी येते, फेरीवाले आतमध्ये पळतात, परत बाहेर येतात, हे 24 तास चालू आहे बिनधास्तपणे. ठाणेकरांचं देखील म्हणणं आहे की फेरीवाला क्षेत्र जो आहे तो मोकळा करावा, जेणेकरून पाहिलं तर ह्या रस्त्याचं रुंदीकरण झालेलं आहे. ठाण्यातील हा मुख्य बाजारपेठ आहे आणि मुख्य बाजारपेठेमध्ये गाडी चालवताना देखील या ठिकाणी त्रास होतो. गाडी चालवताना त्रास होतो का? होतो. त्यांचं म्हणणं आहे फेरीवाला हटवा सर्व रस्त्यावर. हो, हटवा. काय पाहिजे, काय तुमची मागणी होती? खूप ट्रॅफिक होतोय. गाडी घेऊन जाता येते का? नाही हे बघा ना किती ट्रॅफिक आहे. जे दुचाकीवाले आहे त्यांना देखील त्रास होतो आहे. या ठिकाणी काहींना पाहायला गेलं तर अनेक दुतर्फा दुचाकी देखील लावण्यात आलेली आहे. मात्र या ठिकाणी पाहायला गेलं तर आपण फेरीवाला हटवण्यासाठी या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेला जाग आणण्यासाठी या ठिकाणी या ठिकाणी सर्वच आता नगरसेविका आहेत जे या ठिकाणी ठिय्या मांडून बसलेले आहेत. प्रत्येकाने आपापले भाजी विकायला, फळं विकायला सुरुवात केलेली आहे. हातामध्ये पाहिलं तर हा जो पूर्ण क्षेत्र जो आहे तो गजबजलेला असतो आणि या ठिकाणी गजबजलेल्या क्षेत्रामध्ये स्थानिकांपेक्षा बाहेरची लोक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विक्रेते असतात आणि फेरीवाल्यामुळे मोठा नाक त्रास जो येतो या ठिकाणी ठाणेकरांना जाणवतो. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी तुम्ही कुठून आलात? आम्ही ठाण्यातलेच आहे. काय वाटतं, ठाणेकरांसाठी हा रस्ता रुंदीकरण केला होता, ठाणेकरांसाठी हा रस्ता रुंदीकरण केला, पण फेरीवाल्यांनी याच्यावर कब्जा करून ठेवलेला आहे. व्यापाऱ्यांनी फुटपाथ कब्जे करून ठेवलेले आहे. ठाणेकर म्हणून मी एक सामान्य कॉमन ठाणेकर म्हणून माझा विरोध हा फेरीवाल्यांना, स्थानिक फेरीवाल्यांना नाही आहे, पण जे बाहेरनं फेरीवाले येतात त्यांच्यावर अंकुश ठेवणं गरजेचं आहे. आपण जर एखादा रूम रेंटवर दिला तर त्याचं सगळं ॲग्रीमेंट, त्याचे पेपर घेतो. मग या फेरीवाल्यांनी एखाद्याबरोबर जर ग्राहकाबरोबर हुज्जत झाली, तो जर त्यांनी जर ग्राहकाला मारलं तर त्या फेरीवाल्याला आपण कुठं शोधायला जायचं? त्यांनी स्थानिक पोलीस स्टेशनला त्याचं आयडेंटिटी कार्ड दिलेलं गरजेचं आहे. महापालिकेमध्ये त्याची नोंद होणे गरजेची आहे. अशा ज्यांच्या नोंदणी आहे त्यांना बसवा ना. आणि दुकान सोडून तुम्ही जर बघाल तर दुकानाच्या पुढं 3 फूट जाळी, त्याच्या पुढं यांचे फेरीवाले आणि इथून ज्या महानगरपालिकेच्या बसेस जातात यांनाही जायला रस्ता नाही. महापालिकेचे अधिकारी म्हणतात वेळोवेळी आम्ही कारवाई करतो,
ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अतिक्रमण विभाग देखील आहे. त्या अतिक्रमण अनेक वेळा अनेक ठिकाणी कारवाई करताना देखील दिसत. का वाटतं तात्पुरती कारवाई? ही तात्पुरती कारवाई आहे. गाडी पुढे गेली का मागं बसले जातात ते. 2 दिवस कारवाई केली का तिसऱ्या दिवशी फेरीवाला तुम्हाला जैसे थे वैसेच दिसणार आहे. त्याच्यामुळे ही फक्त धूळफेक आहे, बाकी कारवाई नाही आहे. धूळफेक आहे असं देखील ठाणेकरांचं म्हणणं आहे. आंदोलक म्हणून या ठिकाणी अनेक भाजपचे नगरसेविका बसलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात आता पाहायला गेलं तर हा जो क्षेत्र जो आहे तो फेरीवाला क्षेत्र, फेरीवाला झोन येणाऱ्या काळात मुक्त होणार का? मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना या ठिकाणी वाहनधारक असेल या चालताना लोकांना होत असतो. पाहायला गेलं तर दुतर्फा दुचाकी लावलेली असते, मध्ये फेरीवालेले बसतात. मध्यंतरी देखील मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने फेरीवाले बसून या ठिकाणी वाहतूक कोंडी करताना आपल्याला पाहायला मिळतं. मात्र पाहायला गेलं तर या ठिकाणी आता भाजी विक्रेत्यांसाठी विक्रीसाठी या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने हे भाजी विकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्व नगरसेविका कोणी आंबे विकत आहेत, कोणी भाजी विकत आहेत, तर कोणी फळं विकतात, तर कोणी मच्छी विकत आहेत. त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात मुनालजी सौरभराव पालिका आयुक्त आहे, त्यांचा अतिक्रमण विभाग आहे. मात्र त्यांचं म्हणणं आहे की वेळोवेळी आम्ही कारवाई करतो. का वाटतं ठाणे शहरात फक्त जांभळी नाका, स्टेशन परिसर, आणखी कोणकोणते असे ठिकाण आहेत जेणेकरून मोठ्या संख्येने वाहतूक कोंडी स्टेशन परिसरात? आमचं म्हणणं पूर्ण ठाण्यामध्येच फेरीवाल्यांचा विषय आहे. अतिशय गंभीर समस्या आहे आणि प्रशासन खोटं बोलतं. कारवाई केली जात नाही. कारवाई फक्त दिखाव्यापुरती असते. त्यांची गाडी येते आणि कितीतरी फेरीवाल्यांना आधीच इन्फॉर्म केलं जातं की आता गाडी येते दाखवण्यापुरती आणि परत अर्ध्या तासांनी जर तुम्ही बघाल तर परिस्थिती जैसे थे असते. कारण ही जसं आपण नेहमी म्हणतो एक चेन आहे. याच्यात अधिकारी, कर्मचारी आणि काही इथे दादा गुंड जे तयार झालेले आहेत त्यांचे हप्तेखोरी इकडे चालते. ती हप्तेखोरीमुळे इकडे फेरीवाले बसवले जातात. आमचा स्थानिक फेरीवाल्यांना विरोध नाहीये, पण बाहेरून येणारे फेरीवाले, अनधिकृत फेरीवाले यांचा ठाम बाहेरून म्हणजे ठाण्याच्या जसं आम्ही म्हणतो की जर 21 नंबर प्रभाग आहे तर तिकडे स्थानिक फेरीवालेच बसले पाहिजेत. दुसऱ्या प्रभागातून येणारे असतील, ठाण्याच्या बाहेरून आपण राममूर्ती रोडला जर बघितलं कितीतरी फेरीवाले कुर्ला, घाटकोपर या भागातून येतात. अशा फेरीवाल्यांना आमचा विरोध आहे, कारण ते आमच्या ठाण्याचे रस्ते अडवतायत. ठाणेकर नागरिकांना त्याचा त्रास होतोय आणि आता यापुढे आम्ही होऊन देणार नाही. नाही, आम्हाला पण बघायचं कारवाई कशी करतात. आता बघा अजून तरी गाडी आलेली नाहीये, म्हणजे आम्ही फोन केला की आम्हाला सांगतात रोज कारवाई करतो. आता आम्हाला पण आज बघायचे कधी कारवाई करतात आणि कशी कारवाई करतात. रिअलिटी चेक करण्यासाठी सर्व भाजप नगरसेविका बसलेल्या आहेत. नेहमीच या ठिकाणी गजबजलेला परिसर आहे. हा भाजी मार्केटमध्ये असेल या रस्त्यावरती मोठ्या संख्येने वाहतूक कोंडीचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यामुळे येणाऱ्या काळात ठाणे महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी फेरीवाला मुक्त ठाणे कधी होणार असा सवाल आता भाजपच्या वतीने विचारला जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आता ठाणे महानगरपालिका या संदर्भात कठोर कारवाई करणार का हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरामॅन चरणसह गणेश तुरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.